ने नाम कर लिया है, मैदान मार लिया है। यहाँ पर भोकरी में आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने टीम ने नया साल आए, नए दर्द आए, हम डरते नहीं चाहे हवा सर्द आए। भादाने टीम विजेता। जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला आई एकवीरा स्पोर्ट भादाने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि लगेच आपण जाऊया पावसाळी या ठिकाणी नुकतंच ज्याचं आगमन झालेलं आहे. एंटोली प्रोजेक्टचे मॅनेजर युनिसजी शेख आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. काय खेळ राहिला या ठिकाणी, सर्वांची मनं जिंकली आज भादाणेकरांनी. आणि आज खऱ्या अर्थानं आई एकवीरा मातेने संघाला दर्शन दिलेलं आहे. बोला एकवीरा माते की. आवाज कमी येतो भादाणेकर. आज सुभाजी कतुरे साहेबांच्या माध्यमातून बिग पार्टी राहणार आहे. आणि अजूनही भादाणे संघासाठी एक मी अनाउन्समेंट करतोय, कारण आम्ही दुपारीच अनाउन्समेंट केली होती. ही स्पर्धा जो संघ जिंकेल त्या संघासाठी खानिवली या ठिकाणी ठाण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक शरदजी पाटील यांचा फार्म हाऊस आहे. तिकडे तुम्हाला पूर्ण नाईट स्टे असेल आणि जी काय जेवणाची सोय असेल ती तुमची केली जाणार आहे. शरदजी पाटील यांचे सुपुत्र अमोलजी शरद पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशाली अमोल पाटील यांच्याकडून ही बिग पार्टी तुमच्यासाठी असेल. म्हणजे कतुरे साहेब तुमची पार्टी पेंडिंग ठेवली तरी चालेल. शिवमसाठी या ठिकाणी अमित गुप्ते यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आकाश गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आज शिवम शेलार मालामाल आणि अजयजी मोरे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक आपण आज चौकरची हॅट्रिक पाहिली. विश्वाससाठी मनोहरजी ठाकरे साहेबांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 4 हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक अजयजी मोरे यांच्याकडून सुद्धा आहे. जास्त आता वेळ आपण घेणार नाहीत. काही सन्मान असतील सन्मान आपण इथे संपन्न करू आणि लगेच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू. संपूर्ण श्रावण स्पोर्ट भोकरी जे खिलाडू सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या. चला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या. चला भादाणे गावचे युवा उद्योजक प्रवीणजी जाधव यांच्याकडून शिवमसाठी 2000चं पारितोषिक आलेलं आहे. अमितजी गुप्ते यांच्याकडून 2000 आणि प्रवीणजी जाधव यांच्याकडून 2000 रुपये तुमच्यासाठी आलेले आहेत. हे आपण घ्या. आकाश गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिवम 5000 रुपये तुम्हाला मिळाले आहेत. याचा तुम्ही कुठे वापर करणार? आता स्वतःसाठी वापर करणार. कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर करणार? कशासाठी वापर करणार? कपडे घेणार. हो कपडे घेणार. आणि रुपेशजी माळी यांच्याकडे सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज येतोय. म्हणजे अजूनही येत आहेत. चला कुठले कपडे घेणार? कुठल्या कंपनीचे घेणार? झारा. आणि सायनाजी राणे यांच्याकडून ऑनलाईन जीपे 1000 चेक करायचं लगेचच का? कारण गिरीश जाधव पहा आता पार्सिकचा एटीएम ऑन झालाय, त्यांच्याकडून 1000. चला वा पट्ट्या मन जिंकली सुद्धा टाळ्या असू द्या. त्याच्यानंतर विश्वास. चला भावेश कतुरे सुभाजी कतुरे साहेबांचे सुपुत्र त्यांच्याकडून सुद्धा 4 500च्या कडक नोटा आणि पाहिजे सर्व पारितोषिक नो जीएसटी ओनली कॅश आहे. हॅट्रिक 4 हॅट्रिक कंप्लीट केली होती विश्वास या आपण, कारण आपल्यासाठी मनोहरजी ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अजयजी मोरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. त्याला आपणही द्या. आज भादाणेकर मालामाल झालेले आहेत.
परंतु जाताना सांभाळून जा शिवम, भरपूर पाठीमागे आहे तुझ्या. चला काही सन्मान जे आहेत परंतु त्यापूर्वी एक मेगा सन्मान आहे आणि तो सन्मान असेल श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या वतीनं. अनेकांचे आपण सन्मान इथे मात्र साकारले, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांची मेहनत आणि त्यांच्या प्रेमापोटी आज भोकरी गावामध्ये एवढा मोठा शो क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आणि त्यांच्या प्रेमापोटी अनेक संख्येने मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा संपूर्ण श्रेय जातोय भोकरी गावाची आणबाण शान आणि ज्याने आज क्रिकेट जिवंत ठेवला असे आमचे सर्वांचे लाडके मित्र रुपेशजी गोरे साहेबांचा सन्मान असेल आणि हा सन्मान आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. एकदा रुपेशजी गोरे साहेबांसाठी टाळ्या सुद्धा मित्रांनो. खरोखर खऱ्या अर्थानं भोकरी गावाला ओळख निर्माण करून देणारी व्यक्ती. सध्या ते वासिंदकर झालेले आहेत, हरकत नाही आहे, परंतु गावावरचं प्रेम त्यांचं कमी होणार नाही, क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम कमी होणार नाही आहे. चला D11 भोकरी आपण जॉईंट व्हा मित्रांनो, कारण आपल्या गावाचा हा मान आहे, आपल्या गावाचा सन्मान आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेशजी गोरले साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. साहेब आपण तिथूनच आपला मनोगत व्यक्त करावं. प्रथम श्रावण स्पोर्ट्स भोकरी यांना धन्यवाद देतो की ही खूप मोठी सरप्राईज होती. भाई माझ्यासाठी खूप मोठी सरप्राईज होती, मलाही नव्हतं माहिती की एवढं नियोजन केलं आहे त्यांनी माझ्यासाठी. शैलेशजी ठीक, थँक्यू बीडवी साहेब, धन्यवाद. प्रथमतः स्पोर्ट्सचे धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना मनापासून खरंच मानतो की खूप मेहनत घेतली. मी ह्या ग्राउंडवर ज्या दिवशी टुर्नामेंट चालू झाली त्याच दिवशी आलो, पण जेवढे पण स्पॉन्सर आहेत त्यांनी सर्वांनी फोनवरच हा बोलले. सरपंच असतील, रामचंद्र भाऊ असतील, स्वप्नील असेल, अजय असेल, भाई असतील, अजय मोरे असतील, आमदार साहेब असतील, पंडित काका असतील, शैलेशजी बिडवे असतील, मी कोणालाही कोणत्याही प्रकारची जाऊन भेट घेतलेली नाही. सुभाष काका असतील, सर्वांनी मला एका फोनवर हो म्हटले. आणि इथे टुर्नामेंट चालू असताना कोणत्याही प्रकारचं गाळबोट लागलं नाही. आमची एक चुकी झाली होती, त्या चुकीची आम्ही माफीसुद्धा मागितली PTCची. आणि खरंच सांगतो माझ्या गावातील सर्व यंग जनरेशनने, सर्व मुलांनी खरंच म्हणजे मनापासून एवढी मेहनत घेतली की कोणत्याही मुलाने मान सन्मानाचा विचार केला नाही की बाबा मला काय करायचं नाही, श्रावण स्पोर्ट्सची मॅच आहे असं काय नाही, गावाची टुर्नामेंट आहे, एक गाव एक संघ एका गावाची टुर्नामेंट म्हणून मुलांनी मेहनत घेतली. आणि भादाणे आणि जय गणेश वाफाळे, मला दुःख तर आहेच, हे दुःख, माझी इच्छा होती माझ्या गावच्या संघाने फायनल मारावी, खूप वर्षातून इथे पोहोचले होते आणि माझ्या मनापासून इच्छा होती, पण असू द्या तुम्ही माझेच आहेत, तुम्ही फायनल मारली, अभिनंदन तुमचं, खरंच खूप खूप अभिनंदन भादाणे आणि जय गणेशचं. पुन्हा एकदा श्रावण स्पोर्ट्स संघाचा मी आभार मानतो आणि सर्व स्पॉन्सर, पत्रकार बंधू, लाईव्हवाले, पंचांनी खूप मोठी साथ दिली आम्हाला, कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. गावचे प्रेक्षक, नागरिक सर्वांना, सुनील भोईर यांनी कोणतंही श्रेय न घेता आम्हाला 4 दिवस जेवण दिलं. सर्वांसाठी, खेळाडूंसाठी, सर्वांसाठी विनामूल्य जेवणाची सेवा दिली. परेश असेल, अक्षय असेल, यांनी यांचे कामधंदे बंद करून इथे खूप मेहनत घेतली. परेश, अक्षय, निलेश, किशोर, सर्व श्रावण स्पोर्ट्सचे ऑल आयोजक सर्वांचं मी धन्यवाद मानतो. आणि तुम्ही मला एवढी मोठी सरप्राईज दिली, मी कधीच विसरू शकत नाही मित्रांनो. आजपासून नाही, त्याच्या पुढेही मी तुमच्या पाठीशी सदैव उभा असेल. तुम्ही केव्हाही मला आवाज द्या, मी नक्कीच तुमच्या सोबत उभा असेल, एवढी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद रुपेशजी गोले साहेब, अतिशय चांगल्या परमा आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आभार प्रदर्शन आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये ज्या पंचांनी 4 दिवस आपल्या मेहनतीनं ही स्पर्धा सक्सेसफुल केली, मी त्या पंच पॅनलला मी विनंती करतो की सर्वांनी पुढे या. पंच रमेश रईस सर, पंच शहाणे कुर्शी सर, चला 4ही पंचांचा हा सन्मान असेल याची आपण नोंद घ्या.
चला मी रुपेजी गोरले यांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण पंच पॅनलला या ठिकाणी सन्मानित करा. मित्रांनो तुम्हाला जर पंचांचं कार्य जरी ते आवडलं असेल तर पंचांसाठी टाळ्या असू द्या. चला धन्यवाद. अतिशय जबरदस्त कामगिरी पंच रमीज रईस, पंच शानू कुरुशी, पंच गोकुलदास पाटील आणि पंच परेश महाजन सरांची आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील जो सन्मान असेल पहा मी आपण नेहमीच म्हणतो की हा खेळाडू फिट नाही, तो खेळाडू फिट नाही, परंतु आमचे सहकारी समालोचक अजय गरज सुद्धा फिट नाही आहेत, तरी सुद्धा मात्र वेळेत वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एकूण 4 दिवसांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि त्यांचा हा सन्मान इथं मात्र आपण या ठिकाणी संपन्न करूया. 3 in 1 आणि खरोखर आपल्या विभागाला लाभणारा हा हिरा आहे मित्रांनो. एकदा टाळ्या असू द्या अजय गरज सरांसाठी. आणि हा स्पेशल मोमेंट आहे किशोरजी गोरले आणि निलेशजी गोरले यांच्या माध्यमातून विठ्ठल रखुमाईची मूर्ती इथे मात्र आपण देणार आहोत. आणि जर स्वतः असतील तर आपण पुढे या. हा प्रेम आहे मित्रांनो एका कलाकाराची कदर करणारा हा व्यक्ती. खरोखरच आज मन जिंकली भोकरी ग्रामस्थांनी. धन्यवाद अजय गरे सर, आपण या स्पर्धेचं घटक राहिले आणि आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध आपण केलं. तदनंतर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज. चला एखादा सहकारी किंवा विवेक गुलबी आपण आला तरी चालेल. जबरदस्त ऑफरेडिंग, जबरदस्त चांगल्या प्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लूक देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचा सन्मान रुपेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि आता यानंतरचा सन्मान असणार आहे व्हॉइस ऑफ पीटीसी अर्थात आमचे सहकारी समालोचक, आमचे जवळचे मित्र योगी पाटील यांचा. खरं तर 4 दिवस त्यांना इकडे यायचंच होतं पण शेड्यूल फार व्यस्त राहिलं, तारखा मॅनेज करता आल्या नाही, परंतु तरी देखील आयोजकांच्या प्रेमापोटी आजचा शेवटचा दिवस का होईना ते आज आपल्यासाठी उपस्थित राहिले आणि योगी आल्यानंतर धमाल येते. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. पडका टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज योगेश पाटील. थँक्यू सो मच योगी फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम अँड फॉर युअर व्हॅल्युएबल व्हॉइस. यानंतर आमच्या आणखी एक सहकारी समालोचक रोहित गोरले, या भोकरी गावचाच आवाज आहे. खरं तर त्यांची देखील तब्येत बरी नव्हती, परंतु पहिले 2 दिवस फार मोलाची साथ त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आपल्या आवाजानं रंग भरला आहे. तर रोहित गोरले यांना आपण करूयात सन्मानित. भविष्यामध्ये अनेक फार मोठमोठ्या स्पर्धा त्यांना देखील कव्हर करायच्या आहेत, त्यासाठी आपण त्यांना देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भादाणे संघ विजेता झालेला आहे. संघाचं अभिनंदन केलंय अंकित शेलार आणि शैलेश शेलार यांनी, जे उज्जैनमध्ये आहेत. यानंतरचा सन्मान असेल आमच्या स्कोररचा. 2 स्कोरर आपल्याला लाभले या स्पर्धेकरिता.
खरोखरच आज स्वादिष्ट जेवण आपण पाहिले चारी आणि जरूर त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. त्याला बाजू द्या एकदा मित्रांनो, कारण जीवना जगण्यासाठी अन्न हा प्रथम घटक असतो आणि आज ते सर्व कार्य आमच्या काकीच्या माध्यमातून केलं गेलं. हा काकींचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. काकी असंच प्रेम प्रत्येक वर्षी तुमचं राहील याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि सुनीलजी भुईर आपले सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विनंती करतोय की या चारही संघ जे टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण समोर या आणि कोणाचं या ठिकाणी गणपती पडवलं आपण या ज्यांनी पीचची पूर्णपणे आखणी लेखणी सर्व काय केलेले आहे. गणेशजी पडवल या आपण आपला सन्मान इथे केला जाणार आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी तयार करण्यात आली. सन्माननीय दीपकजी जाधव या आपण आपला सन्मान केला जाणार आहे. त्याच्यानंतर सन्माननीय किशोर भाऊ गोरले चला आपण या त्यांच्या माध्यमातून चेंडूचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आज भोकरी गावातील सर्व ग्रामस्थांचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहिला आणि त्यावेळी पाहतो की हा पर्व आपण अगदी सक्सेसफुल मात्र इथे संपन्न केला. आणि खरोखरच मी समालोचन कक्षाच्या वतीने ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला स्पेशल जे सन्मान दिलं गेलं विठ्ठल रखमाईची मूर्ती सन्माननीय किशोरजी गोरले आणि निलेशजी गोरले यांच्या मी खरोखरच स्पेशल थँक्स त्यांना म्हणतोय की असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या आणि तुमच्याच आशीर्वादाने जरूर आम्हाला अजून मात्र होप्स आमचे वाढले जातात असं आमचे कॉन्फिडन्स वाढले जात असतात. पुढील सन्मान नरेशजी राऊत विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती नरेश राऊत एक चांगले क्रिकेटर आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षे आपण जयदुर्गा चषकाच्या नावानं स्पर्धा कव्हर करत असतो. परंतु यावर्षी काहीतरी प्रॉब्लेम होता मित्रांनो त्यामुळे आतकुली गावामध्ये स्पर्धा होऊ शकली नाही. हरकत नाहीये आणि कदाचित जाता आय थिंक डे नाईट शो होऊ शकतोय. त्यानंतर आमचे मीडिया सूरज वर्मा आपल्यामध्ये आहेत. विनंती करतो की आपण या आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. लाईव्ह इंडिया न्यूज आणि जरूर या संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा तुम्हाला या न्यूजवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सूरज वर्मा एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. लेदर क्रिकेटवरती ते चांगले धडे घेत आहेत. चला आता बक्षीस वितरण सुराला सुरुवात करण्या अगोदर अजून एकदा मी अनाउन्समेंट करतो. ही स्पर्धा तर सक्सेस झाली परंतु येणाऱ्या काही दिवसानंतर BPL देखना मत भूलिए भोकरी प्रीमियर लीग वनडे स्पर्धा अक्का भोकरी खेलेगा और अक्का भोकरी देखेगा. 6 संघ असतील. आतापर्यंत 3 संघ मालक आमच्याकडे आलेले आहेत. 3 संघ मालक अजूनही मात्र बाकी आहेत आणि प्रशांत गोरले यांच्याकडून एक संघ मात्र खरेदी केला जाणार आहे. पण आता 2 संघ शिल्लक आहेत. ज्या कोणाला संघाची खरेदी करायची असेल तर आपण त्वरा करा आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. आणि चला रामचंद्रजी देशे साहेबांनी सुद्धा एक संघ खरेदी केलेला आहे. 5 संघ झालेले आहेत. या 5ही संघ मालकांसाठी त्या टाळ्या. रामचंद्र देसाई काही करू शकतात पण त्यांचं म्हणणं एवढंच आहे ते मलाही मान्य आहे. मुलांनी क्रिकेट खेळता खेळता व्यवसाय केला पाहिजे कामही केलं पाहिजे. माझे गुरुवर्य आदरणीय अनिलभाई मानिवडे ते बसलेत. आम्हाला खूप चांगलं शिकवलं त्यांनी खूप चांगलं शिकवलं. सगळं करा मजा करा एन्जॉय करा फिरा सगळं करा पण त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि आम्हाला हे भाईंनी खरंच एकदम लहानपणापासून मी खूप लहान असताना भाईंकडे होतो. भाईंनी आम्हाला कामासोबत एन्जॉय करायला कोणता रिसॉर्ट कोणता स्थळ आम्हाला दाखवला नाही. मग तो महाबळेश्वर असेल कुठे असेल काम करून तेही आम्हाला फिरवलं. म्हणून माझंही सगळ्या मुलांना सांगणं आहे की जॉब करून तुम्ही क्रिकेट खेळा पण जॉब करून हे भाऊंचं म्हणणं आहे. आणि त्या गोष्टीला मी हे आहे की तुम्ही आपलं घर सांभाळून सगळं करा.
या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक चांगली व्हिडिओग्राफर सुद्धा आहेत आणि जरूर मीडियावरती ते पूर्णपणे व्हिडिओ शेअर करत असतात. मिस्टर वैभव गोरले या आपण VA8च्या नावावर तुम्हाला इंस्टावरती तुम्हाला ही ID पाहायला मिळू शकेल. जर तुम्ही या ID ला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला अनेक स्पर्धेच्या माध्यमातून अनेक राजकीय क्षेत्रातील व्हिडिओज जरूर तुम्हाला पाहायला मिळतील आणि भोकरी गावचे सुपुत्र आहेत. खरोखरच ही अभिमानास्पद आहे. सध्या ट्रेंडिंग सुरू आहे. ट्रेंडिंग येतो भाई उसके साथ चलना चाहिए. असं कार्य मित्रा तू करत राहा. तुला सुद्धा पुढील तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण पाहुण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून शाल स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत सन्माननीय कैलासवासी श्रावण भगवान कतुरेच्या स्मरणार्थ सन्माननीय तानाजी भगवान कतुरे आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांचे बंधुराज निलेश कतुरे आहेत. चला मी निलेश आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या निलेश या पुढे आपण त्यांचा सन्मान करूया. रुपेजी गोरल्याचे शुभ हस्ते सन्मान. नेहमीच श्रावण स्पोर्ट भोकरी संघ नवीन जर्सी प्रत्येक वर्षी दिली जात असते आणि या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहेत असे या भोकरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रमोदजी गोरले आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपर्क केला जाईल आणि रुपेजी गोरले यांचे ते बंधुराज सुद्धा आहेत. नाही मी निलेशजी कतोरे. चला दोन्ही बंधूचा आपण एक समान या ठिकाणी सत्कार करूया. चला निलेश कतोरे आणि अक्षय जाधव या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. पहा बंधूची जोडी असावी तर अशी असावी, नाहीतर अनेक जोड्या पाहतो की एकामेकांसाठी वैरी होतात. आणि आता जर चुकून कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या आयोजकाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ भोकरीच्या वतीनं. आणि आता मात्र आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. पहिला पारितोषिक आहे फायनल मॅन ऑफ द मॅच. चला आपण या ठिकाणी संपूर्ण चारही संघ. चला क्वालिफायर संघ आपण या जय गणेश वापाले, D11 भोकरी, एकविरा भादाणे आणि BCC बोरिवली. चला या सर्वजण या. फायनल मॅन ऑफ द मॅच. चला मी या ठिकाणी या सध्याच्या घडीमध्ये पाहिलं तर भोकरी गावातून 3 संघ खेळत आहेत. एक श्रावण स्पोर्ट भोकरी, एक D11 भोकरी आणि एक आदिवासी समाजाचा संघ आहे झरीमरी भोकरी. या तिन्ही संघातील जे सर्व जे खेळाडू आहेत त्यांचे मी स्पेशल आभार व्यक्त करतोय. कारण कुठल्याही प्रमाणे पाहिलं त्याच्या मनामध्ये कुठल्याही शंका नव्हती की ही स्पर्धा त्यांची आहे किंवा आमची आहे असा कुठलाही मनामध्ये प्रश्न होता. सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. त्या टाळ्या सुद्धा तिन्ही संघांसाठी. हा एकीचा बल भोकरी गावाचा आहे. आणि प्रवीण जाधव या आपण व्यासपीठावरती या. फायनल मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो जरूर या खेळाडूबद्दल मी एक उल्लेख करेन की सध्या 12वी स्टडी तो करतोय. घरातून जास्त परवानगी त्याला मिळत नसते, परंतु घरामध्ये तो खोटं सांगून या संघासाठी खेळण्यासाठी येत असतो. म्हणजे त्याची ही जिद्द आहे. कारण ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, मला फक्त खेळायचं आहे माझ्या गावासाठी. आणि तो खेळाडू आहे मिस्टर शिवम शेलार. फायनल मॅन ऑफ द मॅच. आणि आता मात्र खांद्यावरती त्याची मिरवणूक काढली जाते. चला या उपस्थित पाहुणे शुभ असते आपण इथे हे सर्व पारितोषिक वितरित करूया. मानवडे साहेब या आपण आणि अजयजी मोरे आपण या पुढे आणि प्रशांत गोरले. ट्रॉफी, स्वीट बॉक्स आणि एनर्जी ड्रिंक हे सर्व पारितोषिक आपण इथे वितरित करूया. पवनजी कदम यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आहे, एनर्जी ड्रिंक
संजयजी पडवल आणि ट्रॉफी स्पॉन्सर बाय शुद्धोधन जाधव. माजी उपसरपंच ग्रामपंचायत ढोले. शिवम, सध्या 12वी स्टडी करतोयस तू. घरात न सांगत असताना तू खेळ खेळतोयस, मनामध्ये भीती वगैरे नाही का तुझ्या? भीती आहे ना. मग घरातील तुमचे जे सदस्य आहेत तुला ऑनलाईन तुमच्या मॅचेस बघत नाही? बघतात ना. मग सायंकाळनंतर तुला पाहुणचार कशाने होतोय? आता काही थोडाफार ऐकायलाच लागतो. आज काही तुम्हाला काही उलटं बोललं जाणार कारण तुम्ही या संघासाठी चांगले खेळले, ट्रॉफी जिंकली, मग आई वडील तुम्हाला काय संदेश देतील? नाही, चांगलंच बोलतील आता. चांगलं बोलतील. मग आता ही स्पर्धा जिंकली, तुम्ही घरी जाणार, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये जेव्हा तुमचा संघ दाखल होणार त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करणार? जर कॉलेजला नाही गेलो तर जाईन. म्हणजे अजून इच्छा त्याची आहे, मरेंगे पिटेंगे लेकिन खेलेंगे, लेकिन झुकेगा नाही साला. चला शिवमसाठी देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते या फायनल मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट अवॉर्ड्स या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. चला आपण या खेळाडूसाठी ट्रॉफी देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट आकर्षक चषक आहे आणि हा चषक देण्यासाठी प्रथमतः पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करू. चला मनोजी ठाकरे साहेब आपण पुढे यायचं आहे. आणि चषक पहा मित्रांनो, कधी कधी आपण हा चषक पहिल्या क्रमांकासाठी मात्र पाहत असतो, परंतु या ठिकाणी बेस्ट फिल्डरसाठी श्री संदीपजी विशे जे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत वाफाले ग्रामपंचायतीचे, त्यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफीज स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत. आणि हा खेळाडू आहे बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. कोण असेल? वाफाले संघ आपल्या संघामध्ये नाही, यज्ञेश तर नाही, यज्ञाचा अगोदरच पाठीमागे चाललाय. तर तो खेळाडू आहे D11 भोकरी संघाचा मिस्टर देवेश गोरले, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. जो झेल त्याने पकडला होता हॉट अँड बोल्ड, तो झेल सर्वांच्या अगदी नजरेसमोर आहे आणि त्याच वेळी त्याची निवड केली गेली. 1-4 या क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केलेली आहे. आणि पावशिकल मनोहरजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर अवॉर्ड त्याला देत आहोत. देवेश, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट अवॉर्ड बेस्ट बॉलर. या खेळाडूसाठी संदीपजी विषय यांच्याकडून चषक आहे आणि ब्रँडेड शूज आहेत. प्रमोदजी पाटील आपण पुढे या. आणि प्रत्येक विषय आपण विनंती करतो. चला आपण प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊया. बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो 9 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. पूर्ण या स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रत्येक आपण यायचं आहे, कारण संदीपजी विषय साहेबांशी चर्चा झालेली आहे की आपण प्रत्येकला मात्र तो मान सन्मान द्या. चला मनोहरजी प्रमोदजी पाटील आणि प्रतीक विषय यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक आपण वितरित करू. एनी केसेस बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट 9 विकेट्स त्याने प्राप्त केलेल्या आहेत. 1 विकेटचा हॅट्रिक त्याने कंप्लीट केलेला आहे. नॉट विजू. यस, अथर्व विषय जय गणेश बापाले बस संघाचा हा खेळाडू. काय कॅप्टनशिप केली, काय गोलंदाजी केली, वाह वाह बाई वाह. आणि चेहऱ्यावरती स्माइल सांगून जाते की आज बाबा जिंकला रे, सर्वांची मनं जिंकली आज. आणि त्याला देवतो आता आपण बस बॉलर ऑफ टुर्नामेंट आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज. एकदा टाळ्या असू द्या अथर्वसाठी मित्रांनो. आज भावाचा जल्लोष असेल गावामध्ये. चला तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत बेस्ट बॅटर. आणि हा पारितोषिक देण्यासाठी सन्मानित रामचंद्रजी देसले आणि अजयजी मोरे साहेबांना विनंती करतो की पुढे या. हे ट्रॉफी सुद्धा आपण पाहिले तर या ठिकाणी संदीपजी विषयाच्या माध्यमातून आपण लाभलेलं आहे. आणि गोल्डन स्पोर्टच्या माध्यमातून आपण हे आकर्षक बॅट संदेशजी पाटील यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने 78 धावा जोडल्या तो खेळाडू ठरला आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटर.
अँड गोज टू आई एकविरा स्पोर्ट भादाने संघाचा खेळाडू नाहीये, तर तो खेळाडू आहे विकी स्पोर्ट कुक्षे संघाचा वंडर बॉय ऑफ पीटीसी मिस्टर बबलू पाटील. 78 धावा या स्पर्धेमध्ये जोडलेल्या आहेत आणि तोच ठरलाय या ठिकाणी या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावणारा खेळाडू. स्वप्नील आपण चला, आज बबलू पाटील काही कारणाचं उपस्थित नाही, परंतु स्वप्नील कथोरे आता मात्र ही ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारतोय. एकदा बबलू पाटीलसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. जबरदस्त मात्र बबलू पाटीलची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुढील पारितोषिक असेल 4th प्राइज आणि ही ट्रॉफी पाहू शकाल सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत डोले एच.जी. स्पोर्ट डोले सगळे पुरस्कर्ते सचिन शेठ घोडविंदे साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय मानिवडे साहेब आणि प्रवीणजी जाधव या पण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण 4th प्राइज इथे वितरित करतोय. अँड गोज टू असं वाटलं होतं की मात्र संघ फायनल खेळेल, परंतु हरकत नाही, काही चुका झाल्या आणि म्हणतात ना की जे शर्यत सुरू असते कासवाडी सहशारी आणि त्या शर्यतीमध्ये नेहमी ससाच पुढे असतो आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी वापाले संघाने त्या संघाला मात दिली आणि तो संघ राहिला आहे स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ बीसीसी बोरिवली. चला बाबू या आपण हरकत नाही, क्रमांक 4था आहे, परंतु या सीझनची पहिली ट्रॉफी बीसीसी बोरिवली गावामध्ये जरूर जाणार आहे. एकदा बोरिवली संघासाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. आणि या संघाला कॅश प्राईज सुद्धा आपण देणार आहोत. संकेत शेठ गुडविंदे जे आण्याचे उद्योजक आहेत त्यांच्या मातून आम्हाला हा पारितोषिक लाभलेला आहे. रफीद आणि बाबू सध्या हा पारितोषिक स्वीकारतोय. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. बाबू जरूर तुम्हाला स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज 4था क्रमांक जिंकला आहे, पुढल्या स्पर्धेमध्ये पहिला जिंका, या तुम्हाला शुभेच्छा. पुढील पारितोषिक 3rd प्राइज सचिनजी गोडविते साहेबांच्या माध्यमातून आज चषक आणि 3rd प्राइज कॅश प्राइज आपण देणार आहोत राहुलजी विष्णू चंद यांच्याकडून. आपण पारितोषिक आणि विनंती करतोय की आता शेवटचे 2 ते 3 पारितोषिक सर्व व्यासपीठावरील मान्यवर विनंती करतोय की सर्व तुम्ही आमचे अतिथी आहात, सर्वांनी पुढे या. चला सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे सर्व पारितोषिक आपण वितरित करत आहोत. D11 आपण समोर या, इकडे या, मागे जाऊ नका मित्रांनो, आपली गावची स्पर्धा आहे, हक्काने पुढे यायचं. आपल्याला नावात बदल असला तरी चालेल, परंतु गावासाठी एकीने उभा राहायचा. आणि गोज टू 3rd प्राइज D11 भोकरी. जबरदस्त खेळ, अप्रतिम कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. पवन येत आहेत, अजय येत आहेत. आज खरोखरच हा संघ पहिल्यांदा इथे या स्पर्धेमध्ये खेळला आणि छुपा रुस्तम संघ मात्र या स्पर्धेत निघाला. एकदा डी भोकरी संघासाठी टाळ्या असू द्या. संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. आणि पहा या ठिकाणी मित्रांनो अजून एक स्पर्धेचा अनाउन्समेंट होतोय, कमिंग सून आहे. आई एकविरा चषक भादाने डे नाईटच्या स्वरूपात तुमच्या भेटीस येत आहे मित्रांनो. आणि लवकरच मात्र त्या स्पर्धेची डेट फिक्स होणार आहे. क्या बात आहे. पुढील पारितोषिक रनरअप ट्रॉफी स्पॉन्सर बाय सचिन शेठ घोडविंदे आणि आम्हाला 2ऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज दिलेला आहे आतिश आय थिंक तुकारामजी घोडविंदे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लाभलेला आहे. आणि गोज टू 2nd प्राइज रनरअप ट्रॉफी जय गणेश वाफाले बस संघ. या सर्वजण या. महेश यायचं आपण या मित्रांनो, ही तुमची मेहनत आहे. क्रमांक 2रा असला तरी हरकत नाही, परंतु तुमचा खेळ फर्स्ट क्लास राहिला आहे स्पर्धेमध्ये आणि त्याची जाणीव पहा अथर्व विषयाला आहे. कारण ट्रॉफी मित्रांनो विकत आणता येतात, परंतु जिंकण्यासाठी पार परिश्रम करावा लागतो, मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत आज जय गणेश वापाले बस संघाची मात्र स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कॅश प्राइज आणि हा सुंदर चषक 2ऱ्या क्रमांकाचा आपण देत आहोत. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आता पुढील पारितोषिक असेल
मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉफी स्पोर्ट सायकल प्रशांत बबन गोरले यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि निलेजी घोडविंदे उर्फ बालाशेठ डोलेचे युवा उद्योजक त्यांच्याकडून मात्र आम्हाला सायकल लाभलेली आहे. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूचा आपण खेळ पाहिला तर पूर्ण स्पर्धेमध्ये 115 धावा जोडलेल्या आहेत आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 7 विकेट्स 115 प्लस 35 म्हणजे पॉईंट्स होतात तब्बल 150 आणि एक्झॅक्टली त्याच्या आजूबाजूला कोणीही नाही आहे म्हणजे तो वन साइड हिरो ठरला आहे. कोण असेल मित्रांनो? काय तुम्हाला ज्ञान आहे मित्रांनो, खरोखर तुम्ही लाईफ खूप पुढे जाणार. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज अँड गोस टू लाजतो कशाला भावा ये ना जय गणेश बाप्पाले बस संघाचा बुम बुम प्रतीक विषय. काय बाबा तू खेळलास खरोखरच गोलंदाजावरती अगदी हल्ला बोल चढवला आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 7 विकेट्स प्राप्त केले आणि खरोखरच आपल्या संघासाठी वन साइड हिरो ठरलाय. एकदा टाळ्या सुद्धा प्रतीक विषयासाठी. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि मला अजूनही माहिती की प्रतीक ऑन माईक चांगला बोलतोय. नाही खरं तुम्ही ऐकलं नसेल पण मला माहिती आहे. प्रतीक आज धमाका तू वैयक्तिक पारितोषिक जिंकलाय संघ फायनल खेळलाय काय फील करतोय? खूपच चांगलं फील करतोय. टीमचा थोडा बॅड लक चालू होता पण आम्हाला ट्रॉफीची गरज होती आणि ती 1 नंबर असो 2 नंबर असो पण आम्हाला ट्रॉफी जिंकायची होती. प्रत्येक खऱ्या फायनल तुम्ही खेळले कुठे चूक झाली तू सांगू शकशील की तिथून तुम्ही मात्र बागफुटला आले? जिथे रनआउट झाला प्रथमेश तिथे थोडीफार माझी पण चुकी होती पण फिल्डरच्या हातामध्ये होता म्हणून मी रन घेतला नाही. त्यानंतर माझी विकेट घेतली. परंतु ऑल राईट जो आपण जर उत्तर तुझ्या खेळाडूचा विचार केला तर आपल्या सहकार्यांबद्दल काय सांगशील? तुझे जे सहकारी होते त्यांनी जो खेळ या स्पर्धेत दाखवले त्यांच्याबद्दल काय सांगशील? नाही 100% त्यांना पण माहिती होतं की ट्रॉफी गरजेची आहे. खूपच बॅड परफॉर्मन्स चालू होता आणि ट्रॉफी भेटली त्यामुळे त्यांचा पण आता पूर्णपणे 100% द्यायचा आणि ते पुढे देतीलच. प्रत्येक जातात आमच्या लाडक्या आयोजकांबद्दल काय सांगू शकशील? त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो? नाही आयोजन तर खूपच चांगलं होतं. असं कोणताही क्षण झाला नाही की ते गालबोट लागेल असं ना. खूपच चांगलं आयोजन होतं ना. या स्पर्धेत खेळायला आम्हाला दरवर्षी आवडतं. जिंकायचा प्रयत्न करतोय. क्या बात. तर हे होते वन साइड हिरो बुम बुम प्रतीक विषय ज्याने मालिकावीर ट्रॉफी जिंकली. जरूर प्रतीक तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं खूप खूप अभिनंदन मित्रा. चांगला अष्टबलू खेळ तू सकाळला परंतु आमच्या आयोजकांची अशी इच्छा की तुम्ही आता बापाला परत सायकलीवरतीच प्रवास करा. आणि देऊया आता मात्र या स्पर्धेतील मानाचा चषक मानाचा करंडक आणि हा चषक देण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं मग पडद्याच्या पुढे असतील किंवा पडद्याच्या पाठीमागे असतील सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खास आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्ही तुमच्याकडून क्षमा मागतोय. आणि जरूर आपण पुढल्या वर्षी याच जोबानं याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पुन्हा आपण इथे येणार. आणि खास करून प्रेक्षकांनी स्पर्धा खऱ्या अर्थानं डोक्यावरती उचलून धरली कारण प्रत्येक दिवशी आजच्या स्पर्धेमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे उपस्थित राहून या स्पर्धेचं त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहन वाढवला. त्या आमच्या मायबाप प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पाहुण्यांचे तुम्ही आभार व्यक्त करतो कारण आपण वेळेत वेळ काढून या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी वेळ खर्च केला. त्याचप्रमाणे आयोजकांचे आम्ही आभार व्यक्त करतोय कारण तुम्ही आम्हाला स्पर्धेचं घटक बनवलं आणि आम्हाला स्पर्धेमध्ये समारोह करण्याची संधी निर्माण करून दिली. असं प्रेम तुमचं आमचं यावरती नेहमीच राहील या आम्ही अपेक्षा बाळगतो आणि आम्ही पुन्हा येऊ. त्या आधाराने आता तुमच्यावर रजा घेतोय. अँड गोस टू विनर स्वर्गीय श्रावण स्मृती चषक भोकरीचा विजय संघ आई एकविरा स्पर्ध भादाने. वा वा मित्रांनो काय खेळले. ज्या सर्वजण या एकजुटीने यायचंय. मनोज सर्वांनी या खाली राहिली तर चालेल. आणि नेहमीच म्हणतो मी हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट आई एकविरा स्पोर्ट भादाने. डीजे एकदा विनंती करतो की आई एकविराचा सॉन्ग होऊन जाऊ द्या. आणि पाहू शकाल जो प्रथम क्रमांकाचा चषक आहे सचिनजी गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून आणि जो रोख रक्कम आहे जे भोकरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रमोदजी पाटील
यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. आणि आता मात्र आई एकवीर मातेचं गुणगान गाणारं संगीत जरूर इथे मात्र थिरकताना पाहायला मिळेल. आणि त्या गाण्यावरती एकदा जोरदार भाताने कर, एकदा राडा होऊन जाऊ द्या भोकरीच्या मैदानावरती. कम ऑन. हॅलो हॅलो. भादाणे संघ या टुर्नामेंटबद्दल तुम्ही बोलावं. स्वप्नील, तुझी मनापासून माफी मागतो, खूप चिडवला तुला. 2 मिनिटं बोल. कोण बोल. सर्वांचा मनापासून धन्यवाद. आणि श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजक आणि त्या संघाचा सुद्धा धन्यवाद. त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली. रुपेश गोरले यांचे पण धन्यवाद. रुपेश भाऊ हे माझे मोठे भाऊ आहेत, ते मला प्रत्येक वेळी सपोर्ट करत असतात. आज बघायला गेलं तर 10-12 वर्ष झालं आम्ही संघ खेळतो. कुठे प्रथम पारितोषिक आम्ही मारलेला नव्हता, पण आज 4 वर्षाला आम्ही इथे खेळतोय, क्वालिफाय होतो. दरवर्षी आम्ही सेमीफायनल किंवा फायनलला हरतो, पण यावर्षी आम्ही प्रथम पारितोषिक मारलेलं आहे. त्याबद्दल पूर्ण संघाचा, पूर्ण गावाचा आणि आमच्या सपोर्टर्स यांचा मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला असंच सपोर्ट करत राहावा. सर्व स्पॉन्सरांचे धन्यवाद. प्रशांत, तुला खूप त्रास दिला, पहिल्या दिवशी उद्घाटनाला बोलला, आजही बोलवलं, डोंबिवलीवरून आलास, धन्यवाद भाई, थँक्यू. अजय, आमदार साहेबांना वेळ नाही इलेक्शनमुळे, तू आलास, धन्यवाद. सरपंच साहेब असेच आमच्या पाठीशी राहिली ही अपेक्षा ठेवतो. मनोहरजी ठाकरे भाऊ नक्कीच. अजयचे जिल्हा परिषद भावी सदस्य आहेच, पण भाऊ थँक्यू. सुभाष काका धन्यवाद. दादा तुझे आभार, आम्हाला कपडे दिलेस, थँक्यू. चला सर्व D11 आणि श्रावण स्पोर्टचे धन्यवाद. DJ लावा, नाचू द्या पोरांना.